गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस पाहिले होते. मीन्स नॉन रिन्युएबल मीन्स जे रिन्यू करता येत नाही, ते परत प्रोड्यूस नाही होत. जस्ट लाईक पेट्रोलियम, कोल, नॅचरल गॅस, ह्या ज्या गोष्टी ह्या परत रिन्यू नाही होत. ॲक्च्युली होतात, असं नाही म्हणू शकत की रिन्युएबल नाहीत. ते रिन्युएबल आहेत, पण त्यांना रिन्यू होण्यासाठी मिलियन्स ऑफ इयर्स लागतात. त्यांना रिजनरेट होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, म्हणून ते नॉन रिन्युएबलमध्येच कन्सिडर केले जातात. नॉन रिन्युएबलमध्येच कन्सिडर केले जातात. त्यांना कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस असे म्हणतात. आता नॉन कन्व्हेन्शनल ओके सोर्सेस और त्यांना म्हणून आपण रिन्युएबल एनर्जी सोर्स. आता हे कोणते? जे कंटिन्युअसली प्रोड्यूस होत राहतात, कंटिन्युअसली त्यांचे जनरेशन होत राहतात, त्यांना आपण म्हणतो रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. ते रिन्यू होत राहतात असं म्हटलं. 1 मिनिट. कंटिन्युअसली प्रोड्यूस होत राहतात. ते नेचरमध्ये रिसायकलिंग होत असते त्यांची. जस्ट लाईक साध आणि सिम्पल सोलर एनर्जी म्हणजे काय? सनपासून मिळणारी एनर्जी. ती एनर्जी कंटिन्युअसली रिप्रोड्यूस होते. दररोज सकाळी सूर्य उगवतो, सायंकाळी सूर्य डुबतो. ओके, तर ज्यावेळेस सकाळी सूर्य उगवतो यू विल गेट ऑब्वियसली एनर्जी, सन एनर्जी तर आपल्याला मिळणार आहे. हिवाळा असेल, ज्यावेळेस आपल्याला थंडी वाटते, आपण उन्हात जाऊन उभं राहून येतो. साधं सिम्पल एक्झाम्पल एकदम हे. तर हे जे एनर्जी जी सनपासून मिळणार, हे कंटिन्युअसली येत राहणार आहे. अशा एनर्जी सोर्सेसला म्हणतात रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. आता रिन्युएबल एनर्जी सोर्सेस कोणते आहेत मग? तर आता एक तर आधी मी सांगून दिलं तुम्हाला की सोलर एनर्जी. सोलर एनर्जी मीन्स एनर्जी कम्स फ्रॉम सन. आपल्याला माहिती आहे सन्स इज अ हॉटर बॉडी, खूप हॉट बॉडी आहे, त्याच्यामधून रेडिएशन बाहेर येतात. आता ते रेडिएशनसाठी सोलर एनर्जी डायरेक्ट सेकंड चॅप्टर आहे पूर्ण, मग इथं फक्त डेफिनेशन बघू आपण, त्यात काही जास्त पाहणार नाही. बट सोलर एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी कम्स फ्रॉम सन अँड इज इन द फॉर्म ऑफ हीटच्या फॉर्ममध्ये असते. सेकंड थिंग ही काय ते, कारण तिथं न्यूक्लिअर रिॲक्शन होतात सनवर. सनच्या डीप इन साईडमध्ये न्यूक्लिअर रिॲक्शन होतात. फ्युजन प्रोसेस होते. त्याच्यामध्ये काय होतं की एक हायड्रोजन दुसऱ्या हायड्रोजनसोबत रिॲक्ट करतो आणि हेलियम तयार होतो. आणि ज्यावेळेस ही गोष्ट होत असते त्यावेळेस लार्ज अमाऊंट ऑफ हीट ही आउटसाईडला म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये फेकली जाते, असं म्हणून एन्व्हायरमेंटमध्ये टाकली जाते. आणि तीच हीट इन द फॉर्म ऑफ रेडिएशन अर्थपर्यंत येऊन पोचते. ओके, आणि त्याला आपण म्हणतो की सोलर एनर्जी. आता सन तर आपण मिनिमम तोपर्यंत सनची जी एज बघितली तुम्ही, तर ती अर्थच्या एजपेक्षा खूप जास्त आहे. सो वी कॅन कन्सिडर दिस सोलर एनर्जी ॲज अ रिन्युएबल एनर्जी सोर्स. ओके, सेकंड बघितलं तर विंड एनर्जी येते. तर विंड एनर्जी काय? फर्स्ट ऑफ ऑल द व्हॉट इज बाय विंड. लगेच तुम्ही म्हणा सर हवा. ऑब्वियसली हवा. विंड म्हणजे काय? हवा. पण हवा म्हणजे नेमकं काय? तर काय, अर्थ सरफेसवर टेम्परेचर हे म्हणजे पाहिलं तुम्ही तर टेम्परेचर कॉन्स्टंट नाही सर्वकडे बघितलं तुम्ही, प्रत्येक प्लेस. आज इथं काहीतरी वेगळं टेम्परेचर असेल तर पुण्याला वेगळं टेम्परेचर असेल, दिल्लीला वेगळं असेल, अमेरिकाला वेगळं असेल. ऑब्वियसली वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं टेम्परेचर. हा टेम्परेचर डिफरंट आहे. हा कशामुळे टेम्परेचर डिफरंट होतं ना? तर रोटेशन ऑफ अर्थमुळे. खरं तर कशामुळे? रोटेशन ऑफ अर्थमुळे टेम्परेचर डिफरंट. ओके, हा जो रोटेशन ऑफ अर्थमुळे टेम्परेचर डिफरंट काय होतं की वेगवेगळ्या प्लेसेसवर त्यांचे जे ॲटमॉस्फिअर आहे, अमेरिकेचे ॲटमॉस्फिअर बघा की इकडचे ॲटमॉस्फिअर बघा, यांचे टेम्परेचरचे डिग्री जे असेल ते कमी जास्त होते. टेम्परेचर कमी जास्त झाल्यामुळे त्यांची डेन्सिटी कमी जास्त होते. अँड दॅट्स रिस्पॉन्सिबल फॉर एअर फ्लोईंग.
दॅट्स रिस्पॉन्सिबल फॉर एअर फ्लो. ज्यावेळेस टेम्परेचर कमी जास्त होतं, डेन्सिटी कमी असतो त्या ॲटमॉस्फिअरची, आणि तिथली जी तिथली जी हवा असेल ती थोडीशी हलकी होते, डेन्सिटी कमी, आणि ती अशी वरती उचलते. ती वरती उचलते म्हणून काय, पोकळी काय अर्धन बाजूच्या प्लेसची हवा तिथे एंटर करते, आणि मग अशी एअर काय होते, फ्लो व्हायला लागतं, आणि जे एअर फ्लो होतो त्या एअर फ्लोला आपण म्हणतो विंड, किंवा नॉर्मल भाषेमध्ये हवा. ओके, म्हणून तुम्ही ऑब्झर्व केलं असेल सहसा समरमध्ये विंड जास्त फ्लो होतं. फेब्रुवारीपासून बघितलं असेल तुम्ही तर हवा फ्लो आला फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये. का? कारण त्यावेळेस टेम्परेचर डिफरन्स खूप जास्त असतो. कुठं जास्त टेम्परेचर आहे, कुठं कमी टेम्परेचर असतं. ओके, तर हे हो गई विंड एनर्जी की स्टोरी. आता विंड एनर्जीमध्ये काय असेल, ऑब्व्हियसली विंड एनर्जी म्हणजे काय, एअर फ्लो होते. कोणतीही गोष्ट मोशनमध्ये असेल तर त्याची काहीतरी कायनेटिक एनर्जी असेल. काय असेल, कायनेटिक. ही कायनेटिक एनर्जी आपण एक्सट्रॅक्ट करतो. आणि त्याला म्हणतो आपण विंड एनर्जी. कसं एक्सट्रॅक्ट करतो, ऑब्व्हियसली कसं, पवनचक्कीच्या याच्याने. विंड व्हील्स म्हणतो त्यांना आपण. हे पण नंतर चॅप्टर आहे, हाफ चॅप्टर असेल त्यावेळेस जास्त डीपमध्ये बघू. विंड व्हील्स असतात, त्यांचे काय काम असतं, एक टावर असेल असा, असं काही विंड व्हील्स तयार असेल. सपोज विंड या डायरेक्शन असेल, हे रोटेट होईल. हे रोटेट झाल्यामुळे काय होईल, इथे एक टर्बाईन असतो, टर्बाईन रोटेट होतो. टर्बाईन रोटेट झाल्यामुळे काय करतं, टर्बाईनचे काय काम असतं, ही जी कायनेटिक एनर्जी ना, ह्या कायनेटिक एनर्जीचे कन्व्हर्शन मेकॅनिकल एनर्जीमध्ये करतो. मेकॅनिकल मीन्स रोटेट होतं, म्हणजे ती रोटेशनल एनर्जी आहे. रोटेशनल एनर्जी मेकॅनिकल एनर्जी. आणि मग हा टर्बाईन इथं कुठं परत डायनामोला जॉईन केलेलं असतं. आणि डायनामो काय करतो, ह्या मेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्शन इलेक्ट्रिसिटीमध्ये करतो. काय झालं, फायनली वी गॉट इलेक्ट्रिसिटी. आणि इलेक्ट्रिसिटी आपण कुठं यूज करतो हे तुम्हाला चांगलं माहिती. सध्या मी मोबाईल यूज करतो, त्याला चार्ज करण्यासाठी मला इलेक्ट्रिसिटी लागते. फॅन चालू आहे, मला इलेक्ट्रिसिटी लागते. लाईट चालू आहे, मला इलेक्ट्रिसिटी लागते. ओके, तो असं आहे. समरमध्ये टेम्परेचर डिफरंट, विंड क्रिएट होतात. एअर मीन्स एअर फ्लो होते, नंतर विंड क्रिएट होतात. विंडमध्ये कायनेटिक एनर्जी येते. कायनेटिक एनर्जी एक्सट्रॅक्ट करतो आपण. कसं काय एक्सट्रॅक्ट करतो, तर विंड व्हील्स यूज करतो. विंड व्हील्स काय करतात, कायनेटिक एनर्जीचे कन्व्हर्शन टर्बाईन थ्रू मेकॅनिकल एनर्जीमध्ये करतात. आणि टर्बाईनला मागे डायनामो असतो, तो डायनामो या मेकॅनिकल एनर्जीचे कन्व्हर्शन इलेक्ट्रिक पॉवरमध्ये करून घेतो. ओके, आणि ती इलेक्ट्रिक पॉवर आपण यूज करतो. हे विंड एनर्जीची गोष्ट आहे. देन नेक्स्ट टायडल एनर्जी. नेक्स्ट काय, तर नेक्स्ट आहे टायडल एनर्जी. आता टायडल एनर्जी म्हणजे काय, ऐकलं पण असेल. टायडल एनर्जी, त्याच्या आधी टाइड्स काय म्हणजे, टाइड्स म्हणजे सीची जी पातळी असेल, सी मीन्स ओशनची जी पातळी असेल, सी लेवल असं म्हणा. सी लेवल जे असेल, समुद्राच्या स्वतःची पाण्याची लेवल असेल, त्याची रेंज मीन्स खालीवरती होते. का खाली होते ते नंतर पाहावं लागलं. ती जे खालीवरती होते, त्या खालीवरती जी लेव्हल होते ना, त्याला आपण म्हणतो टायडल. टाइड्स म्हणतो त्यांना, टाइड्स. ओके, आणि त्या टाइड्सपासून टायडल एनर्जी तयार होते. वरती गेली काहीतरी पोटेन्शियल एनर्जी वाढेल. वॉटर बॉडी ऑब्वियसली, सी खूप मोठा आहे, समुद्र खूप मोठा असतो. त्याचं पूर्ण पाणी ज्यावेळेस थोडंसंही वरती गेलं तर पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट वॉटर इज इन्क्रीज. ओके, कोणती पोटेन्शियलची, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होते. आणि त्या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं आपण कन्व्हर्शन करतो इन टर्म्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी और इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर. ते नंतर पाहू आपण. फक्त आता एवढं की टायडल एनर्जी का, टाइड्स का काय येतात.
टाइड्स 3 गोष्टीच्या कॉम्बिनेशन तयार होतात. फर्स्ट, मून ग्रॅव्हिटेशनल एनर्जी, सर्वात महत्त्वाची ही. ओके, मून ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेकंड, रोटेशन ऑफ अर्थ. This is also responsible for creating a tides. Okay, and third one, sun gravitational energy. Force. हे 3 गोष्टी रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग टाइड्स. ह्या तिघांमुळे टाइड्स तयार होतात. सीची जे पाण्याची लेव्हल असेल, वॉटर लेव्हल असेल, ती कमी जास्त होते. जास्त ज्यावेळेस होते त्यावेळेस त्याची पोटॅन्शियल जे इन्क्रीज होते, त्या पोटॅन्शियलचे कन्वर्शन इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये केलं जातं. कसं केलं जातं? सपोज सी आणि दिस इज अ बँक. बँक मीन्स किनारा. किनारा. ओके, बँक म्हणजे काय? किनारा. बीच म्हणतो आपण त्याला. तर बीचवर काय केलं आता? असं एक बेसिन ठेवलेलं असतं यांनी. बेसिंगला एक असा डोर केलेला असेल, हे असं किनारा. ओके, आणि हा पण एक डोर केलेला असेल असं. बेसिनच्या इकडं तर काय, एक मोठा लेक, असं समजा की एक लेक तयार केलेला असेल, की बेसिनच म्हणा, पूर्ण याला बेसिनच म्हणा. का होतं? ज्यावेळेस याची पाण्याची लेवल, वॉटर लेवल जास्त इन्क्रीज होते, त्यावेळेस वॉटर लेवल इन्क्रीज झाल्यामुळे वॉटर एवढं वरती येऊन जातं. मग वॉटर वरती गेल्यानंतर इथून त्याला एंट्री करतात. ज्यावेळेस टाइड्स, हाय टाइड्स असतात, त्यावेळेस वॉटर इथून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. एक्स्ट्रॅक्ट केल्यापेक्षा ट्रॅप केलं जातं. इथून ट्रॅप करून त्याला इथं आणलं जातं. हे पूर्ण असं पूर्ण भरलं जाईल बेसिन. ज्यावेळेस वॉटर लेवल कमी होईल, दिस डोअर शट ऑफ, क्लोज करून दिलं. आता पाणी इकडे आहे. आता वॉटर लेवल कमी होत होत इथपर्यंत कुठंतरी इंजिन. ओके, इथली ह्या बेसिनमधलं पाणी जे पाहिलं तर त्याची लेवल काय आहे? ही. याची काय? आता याच्यामध्ये पोटॅन्शियल एनर्जी. कोणती पोटॅन्शियलची? ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियलची. तुम्ही कोणताही आपण पाण्याची टाकी घ्या कोणती, आणि त्याच्यात पाणी भरा, खाली नळ ओपन करा, पाणी लगेच एक्स्ट्रॅक्ट होईल टाकीमधून. ओके, त्या का एक्स्ट्रॅक्ट होईल? कारण त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी असेल. नंतर ते काय करता? हा जो डोर असेल याला ओपन करता. एक वॉल असेल तिथं, त्याला ओपन करता, की एक डोर असेल त्याला ओपन करता. डोर ओपन केल्यामुळे हे जे वॉटर आहे हे ह्या साईडला येतं. या डोरमधून या साईडला इथं टर्बाईन लावून देतात. हे टर्बाईन काय काम करतात? ज्यावेळेस त्याच्यावरून पाणी येईल त्यावेळेस ते गोल फिरतात, रोटेशन मोशनमध्ये जातात. म्हणजे पोटॅन्शियल एनर्जीमुळे हे वॉटर इकडे येतं आहे, त्यांची पोटॅन्शियल जी कमी कमी होत जाते, ती पोटॅन्शियल एनर्जी कुठं कन्व्हर्ट होते? टर्बाईनमुळे रोटेशनल एनर्जी होते. काय? ही पोटॅन्शियल एनर्जी टर्बाईनमुळे कुठं कन्व्हर्शन होतं? याचं रोटेशनल एनर्जी. ओके, अँड ऑब्वियसली टर्बाईन आहे तर त्याच्यासोबत डायनामो असेल. ऑब्वियसली काय? टर्बाईन आहे त्याच्यासोबत काय असेल? डायनामो असेल. डायनामो काय काम करेल? या रोटेशनल एनर्जीला इलेक्ट्रिक पॉवरमध्ये कन्वर्ट करून देईल. पूर्ण सब्जेक्टमध्ये आपल्याला हेच बघायचे आहे, कोणतं एनर्जीचं कन्वर्शन कोणतं एनर्जी कन्वर्शन कुठं तर. इझी सब्जेक्ट आहे आपला, काहीच काही नाही, फक्त थिअरॉटिकल सब्जेक्ट. ओके, तर असं टायडल एनर्जीचा यूज केला जातो काय कन्वर्ट करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी. आणि त्यांनी इलेक्ट्रिसिटी आपण यूज करतो. आता इंडियासारखी कंट्री जी असेल, आपल्या बघा आपल्या कंट्रीला एक विशेष गोष्ट आहे, 3 साईड कवर बाय सी. आपल्या देशाच्या 3 साईड ह्या सीने कवर, आणि एक येतं हिमालय. ऑब्वियसली हिमालय पर्वतरांगाने कवर केलेलं आहे. ओके, तर 3 साईडला
सी आहे. तर दिस एनर्जी आपण ह्या एनर्जीपासून टायडल एनर्जीचा जो सोर्स आहे आपल्याला खूप मोठा आहे, कारण आपल्या देशाला 3 साईडला डायरेक्ट सी. ओके, आपल्या इथं पण ते एनर्जीचं प्रोडक्शन करतात. त्याचे काही लोकेशन दिले आहेत, नोट्समध्ये दिले आहेत ते. गल्फ ऑफ कॉम्बे, गल्फ ऑफ कच्छला पण केले जाते. नंतर वेस्ट बंगालला पण केले जाते. एक डर्बन्स म्हणून एक आहे, तिथं पण केले जाते. हे नावं दिले ते बघून घ्या तुम्ही. आता टायडल एनर्जीचं ही जी एनर्जी बघितली तर इथं कोणत्याही टाईपचं पोल्युशन झालं का? पोल्युशन होत नाही, कारण काही तर फ्यूल यूज केलं जात नाही. वॉटरची लेव्हल वाढते. कशामुळे वाढते? मूनची ग्रॅव्हिटेशनल एनर्जी, रोटेशनल ऑफ अर्थ अँड सनचे ग्रॅव्हिटेशन फोर्सेस. ओके, यांच्यामुळे वॉटरची लेवल वाढते. कोणतंही फ्यूल यूज केलं गेलं ते वॉटर डायरेक्टली डोअरमध्ये इकडे एंट्री केलं जातं आहे आणि ते फक्त इथून एक्स्ट्रॅक्ट करतात. एक्स्ट्रॅक्ट करताना टर्बाईन फिरतात. टर्बाईन फिरवण्यासाठी फ्यूल यूज केलं जात नाही, ते वॉटरमुळे टर्बाईन फिरतात. तर इथं पण कोणतंही पोल्युशन तयार होणार नाही. टर्बाईन डायनामो ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटीमध्ये ह्या रोटेशनल एनर्जीचं कन्व्हर्शन करेल, कुठे गेलं ह्याचे कन्व्हर्शन इलेक्ट्रिसिटीमध्ये करेल, तेव्हाही पोल्युशन होत नाही. सो टायडल एनर्जी इज वन ऑफ द क्लीनेस्ट सोर्स ऑफ एनर्जी. क्लीन एनर्जी सोर्स येतो. नेक्स्ट आहे 4th जिओथर्मल एनर्जी. आता जिओथर्मल एनर्जी म्हणजे काय? नेहमीच इंडिकेट जिओ मीन्स जॉग्रफीशी काय ते रिलेटेड असेल. हा कशाशी रिलेटेड असेल? ऑब्वियसली काय जॉग्रफीशी काहीतरी रिलेटेड असेल, आणि तो आहे पण इव्हन तो जॉग्रफीशी रिलेटेड आहे. जिओथर्मल एनर्जी म्हणजे एनर्जी इनसाइड द अर्थ. एनर्जी कन्सिस्ट इन द इंटेरियर ऑफ द अर्थ असं म्हणू शकतो तुम्ही. अर्थच्या इनसाईडमध्ये, मधल्या साईडमध्ये, अर्थच्या मध्ये जी एनर्जी कन्सिस्ट केली जाते, जी एनर्जी आहे ती म्हणजे जिओथर्मलची. मग कशाच्या फॉर्ममध्ये एनर्जी? तर ही एनर्जी हीटच्या फॉर्ममध्ये आहे. ही एनर्जी कशाच्या फॉर्ममध्ये? ही एनर्जी हीटच्या फॉर्ममध्ये. कशी क्रिएट होते ही एनर्जी? क्रिएट होते रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियलपासून. रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स मीन्स लास्ट लेक्चर पाहिलं होतं आपण युरेनियम 235 यांचे डिके होत राहतात. हे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल युरेनियम 235 यांचे डिके होत राहतात. डिके म्हणजे फिशन प्रोसेस होते. हा पूर्ण जो ॲटॉम असेल ह्याचे 2 पार्ट होतील, वेगळे ॲटॉम तयार होतील आणि ते तयार होताना लार्ज अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस करतात. ओके, तर हे अर्थच्या काही डीप साईडमध्ये पण काही थोड्या प्रमाणात कंटिन्यूस चालू असतात, त्याच्यामुळे तिथं हीट तयार होते. सेकंड, वन ऑफ द फेमस व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी. सेकंड काय? व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी. व्हॉल्कॅनो आपल्याला माहिती आहे. व्हॉल्कॅनोमध्ये काय होतं की लाव्हा रस असतो, मीन्स एकदम हॉटर लिक्विड फ्लुइड असतं, पण एकदम हॉट, जबरदस्त हॉट लिक्विड. आणि ते तुम्ही मूवीमध्ये पण बघितलं, हॉलिवूडच्या मूवी असेल किंवा बॉलिवूडच्या मूवीमध्ये आपण बघत नाही, पण हॉलिवूडच्या मूवी जर पाहिलं असेल तुम्ही तर त्याच्यात पुष्कळसे या कन्सेप्टवर पुष्कळसे मूवी तयार करण्यात आले. एक पर्टिक्युलर जागेवरनं एक फ्लुइड बाहेर येत असतं, हाय टेम्परेचर फ्लुइड. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला ते हे त्याच्या कलरवरनं कळेल की किती हाय टेम्परेचर असेल. रेडिश असतं डायरेक्ट ते, तर त्याला आपण व्हॉल्कॅनो म्हणतो. हे जे व्हॉल्कॅनो हे अर्थच्या इनसाईडमध्ये असतात. कधीमध्ये त्यांचं प्रेशर खूप वाढल्यामुळे ते अर्थच्या आउटसाईडला येतात. मग आपण म्हणतो की तिथं व्हॉल्कॅनो स्फोट झाला असं म्हटलं जातं. ओके, तर दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर द एनर्जी इनसाइड द अर्थ. ओके, ही एनर्जी एक्स्ट्रॅक्ट केली जाते तिथून. एनर्जी कुठं कुठं येतात एकदम म्हणजे आधी ती एनर्जी स्टार्टिंगला कशी कुठे यूज केली जाते? इलेक्ट्रिसिटीसाठी ती आत्ता यूज करतो आपण. या एनर्जीमधून पण इलेक्ट्रिसिटी क्रिएट केली जाते. ओके, तिथे आता यूज करतो, पण आधी काय करायचं माहिती आहे का? अल्टार्क्टिकासारखे किंवा कॅनडासारखे जे नेशन आहेत, देश आहेत, त्यांच्याकडे थंडी खूप असते.
आईचं जसं त्यांच्याकडे कायम हे जे एन्व्हायरमेंट असेल हे कोल्डर असतं काय. ओके, तर ते स्वतःच्या हाऊस जे असतात, घर असतात, त्यांना गरम ठेवण्यासाठी या एनर्जी यूज करतात. जिओथर्मल कसं करतात, तर इनसाईड अर्थच्या इनसाईडमधून वॉटर एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. काय, समजा हा अर्थ सरफेस असेल आणि इथे एक सोर्स असेल जिओथर्मल एनर्जी. जिओथर्मल सोर्स ते काय करतील, इथे एक वेल टाकतील, जसं लाईक पाण्याची बोर करतो ना आपण तसंच. ओके, आणि इथून अजून एक वेल इथं टाकतील, 2. ओके, इकडनं वॉटर इन्सर्ट करतील. काय करतील, इकडनं वॉटर इन्सर्ट करतील एकदम हाय प्रेशरने. ते वॉटर इथं जाईल. इथं जिओथर्मल सोर्स आहे, म्हणजे जिओथर्मल सोर्स हे कशाच्या फॉर्ममध्ये असतात, एक म्हणजे हीट, पण तिथं मोठे मोठे स्टोन असतात, दगड असतात मोठे मोठे. ओके, आणि ते एकदम गरम असतात, एकदम हॉट असतात. वॉटर ज्यावेळेस त्यांना टच होतं तर ते वॉटरचे काय ते दॅट वॉटर सॉरी ते वॉटर ज्यावेळेस खाली जाईल त्यावेळेस ते दॅट्स वॉटर बिकम्स गेट हॉट. ओके, ते हॉट होईल, गरम होईल, त्याच्यातले काही वॉटर हे कन्व्हर्ट होतं आणि म्हणजे त्याचे हे होतं काय म्हणते, वेपरायझेशन होतं आणि वेपर्स तयार होतात. ते वेपर्स आणि गरम झालं जे हॉट पाणी असेल, जे वॉटर असेल, आता इकडनं तर हाय प्रेशरने पाठवले, तिथं प्रेशर क्रिएट होईल आणि ते ह्या वेलने, हा जो दुसरा वेल असेल म्हणजे दुसरा जो बोर केला असेल आपला, जसा पाण्याचा बोर असतो तसंच करतात ते, त्या वेलने पाणी परत रिटर्न अर्थवर येईल आणि ते कसं असेल, हॉट वॉटर असेल और वेपर असेल, वेपर्स असेल. एक तर हॉट वॉटर असेल, एक तर वेपर्स असेल. मग हे जे हॉट वॉटर ते काय करायचे आता ते सांगतो मी. त्यांनी त्यांच्या घराच्या खाली एक पर्टिक्युलर स्पेस सोडलेला असतो, एक पोकळी सोडलेलं असते. आणि पोकळी किंवा मग ते आपले जे हे पाईप असतात वॉटर फ्लो करणे, आपण वॉटर ज्या कनेक्ट करण्यासाठी जे पाईप यूज करतो PVC जस्ट लाईक, तर त्यांनी त्यांच्या घराच्या खाली ती पाईपलाईन केलं असते. आणि ज्यावेळेस हे हॉट वॉटर येतं त्यावेळेस ते एका साईडने पाईपलाईनमध्ये एका साईडने हे वॉटर इन्सर्ट करतात आणि ते घराच्या खालच्या साईडला जी पाईपलाईन पूर्ण पसरलेली असते त्या पूर्ण पाईपलाईनमधून हे वॉटर हे फ्लो होत असतं. कोणतं, हॉट वॉटर. म्हणजे हॉट वॉटर तुमच्या घराच्या खालून फ्लो होतं म्हणजे ऑब्व्हियसली तुमचे घर हे गरम हॉट होईल, ऑब्व्हियसली गरम होणार आहे. ती एनर्जी पाईप थ्रू तुमच्या म्हणजे ती एनर्जी पाईप थ्रू ते स्वतःच्या घरात घ्यायची. ओके, आणि मग जस्ट लाईक ACचे जे काम आहे घरात, AC काय करते, घराला थंड करण्याचं काम करते. AC डबल काम करते, एवढं आठवण ठेवायचं. घराला गरम करण्याचंही काम करते. तर त्यावेळेस ते ज्यावेळेस AC त्या गोष्टी शोधत लागले ना त्यावेळेस ते स्वतःच्या घराला ह्या हॉट वॉटरने गरम करायचे. ओके, त्याला म्हणतो आपण स्पेस हिटिंग. स्पेस हिटिंग. ओके, काही वर्षानंतर टर्बाईन्स शोधण्यात आले. कोणते टर्बाईन्स, जे हीट आहे ना, आता तुम्ही विंड मिलचे टर्बाईन पाहिले, ते काय असतील, रोटेट होतील आणि ते टर्बाईन डायनामो थ्रू इलेक्ट्रिसिटी क्रिएट करतात. नंतर अजून एक वेगळ्या टाईपचे टर्बाईन शोधण्यात आले आणि ते टर्बाईन्स काय काम करतात, हीटचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिसिटीमध्ये करतात. तर तुम्ही आत्ताच्या क्षणाला पाहिलं तर वर्ल्डमध्ये पुष्कळ ठिकाणी जिओथर्मल एनर्जी ऑल्सो यूज टू क्रिएट ऑर टू कन्व्हर्ट ऑर टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. हे पण आता वन ऑफ द बेस्ट हे काय म्हणतात ते यूज आहे जिओथर्मल एनर्जी सोर्स. आणि जिओथर्मल एनर्जी सोर्सच्या एकदम साधा आणि सिम्पल तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. आपल्या इथं उन्नबदेव नावाच्या गावी 32 किलोमीटरवर तिथं गरम पाण्याच्या झरा आहे. तो केव्हाही ज्या तिथून गरम पाणी निघत असतं. ते काय, कारण उन्नबदेवच्या खाली एक जिओथर्मल सोर्स आहे, एनर्जी सोर्स, तिथून ते पाणी येतं आहे. आता तुम्ही म्हणणार की सर मग पाणी डायरेक्टली आउटसाईड काय येतं, तिथं असं म्हटलं की बोर नाही, मोटर नाही, काहीच नाही, मग ते पाणी आउटसाईड काय येतं, बाहेर काय येतं डायरेक्ट. तर कारण इथं हीट आहे, टेम्परेचर आहे, टेम्परेचर इन्क्रीज होतं आहे म्हणजे प्रेशर इन्क्रीज होतं आहे आणि ह्या प्रेशरमुळे ते वॉटर डायरेक्टली बाहेर येतं.
म्हणून उन्नतीला पाणी हे कंटिन्युअसली बाहेर येत असेल, ते पण हॉट वॉटर आहे. ओके. आणि साधा सिम्पल यूज तुम्हाला उन्नतीला कळलं असेल त्याच्या काय जिओथर्मल एनर्जी म्हणजे हॉट वॉटर येतं ते आंघोळीसाठी यूज केलं जातं. दॅट्स यूज फॉर बाथ. ओके. अजून वेगळे पण यूज आहेत, कुकिंगसाठी पण यूज केलं जातं. इट डझंट मॅटर, पण एकदम साधा सिम्पल यूज त्याच्या यूज फॉर बाथ. अँड नाऊ इलेक्ट्रिसिटी क्रिएट केली जाते सध्याच्या स्थितीमध्ये. अँड लास्ट वन याच्यानंतर तो म्हणजे बायोमास. आता जिओथर्मल एनर्जी पण ही रिन्युएबल एनर्जी का कंटिन्युअसली तिचं जनरेशन होत राहतं. अर्थच्या इनसाईडमध्ये एवढं हॉट टेम्परेचर आहे की तुम्ही किती यूज करून घ्या त्याला ते संपणार नाही. ओके. नेक्स्ट आहे 5 बायोमास. ओके. आता बायोमास म्हणजे काय? बायोमास म्हणजे हे वेस्ट ह्युमन ॲक्टिव्हिटीज, ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज, ॲग्रिकल्चर क्रॉप्स या गोष्टींपासून जे एनर्जी क्रिएट केली जाते ते म्हणजे बायोमास. त्याला बायोमास म्हणतो. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून एनर्जी तयार केली जाते. लिव्हिंग म्हणा किंवा हा लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून एनर्जी क्रिएट केली जाते आणि त्याला म्हणतात बायोमास. ॲनिमल्स ज्यावेळेस मरतात, जस्ट लाईक पेट्रोलियम ते ते पण एक बायोमासचे एक्झाम्पल आहे, पण ते काय लिमिटेड आहे. का लिमिटेड आहे? त्यांना क्रिएट व्हायला खूप मिलियन्स ऑफ इयर लागले. ओके. सो त्यांना आपण रिन्युएबलमध्ये नाही घेत. बट तुम्ही जर साधं सिम्पल आहे, कापूस लावला असेल कोणाकडे, कॉटन, ज्यांच्या शेतात ज्यांच्या फार्ममध्ये कॉटनचं प्रोडक्शन केलं जातं. आता कॉटन काढल्यानंतर कापूस काढतात त्यांच्यानं हे उडतात का म्हणतात ते काय म्हणणार त्यांना, म्हणजे त्यांची जी झाडं उरलेलं असतात ते ड्राय होतात, तोडून ठेवतात ते ड्राय होतात. त्यांना काय केलं तर त्यांना पाणी गरम करण्यासाठी, खेडेगावात तरी पाणी गरम करण्यासाठी त्यांना बर्न केलं जातं. ते बर्न करून काय करतो आपण, ऑब्वियसली त्यांना बर्न केल्यानंतर आपल्याला हीट एनर्जी मिळते. हीट एनर्जी यूज करतो आपण वॉटर आणि कुकिंगसाठी पण यूज केलं जातं. काही घरांमध्ये त्यासाठी कुकिंगसाठी यूज करतात, काही घरामध्ये त्याला पाणी गरम करण्यासाठी मीन्स वॉटरला म्हणजे पाणी गरम करण्यासाठी यूज करतात. तर ती जी गोष्ट आहे ती काय वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ बायोमास. कुठून तयार केलं ते म्हणजे ती एनर्जी कुठून तयार केली? हीट एनर्जी तयार केली गेली कॉटनच्या त्या वेस्ट मटेरियलपासून. कॉटन तर तुम्ही काढून घेतलं, जे कॉटनचे ट्रीज होत्या, झाडं होते जे, त्या झाडांच्या ज्या काटक्या होत्या, ज्या ड्राय झाल्या होत्या, त्यांना बर्न करून ते करण्यात आलं. तर बर्न केल्यानंतर एनर्जी कसं का तयार झाली, हीट कसं तयार झाली, तर फोटोसिंथेसिस म्हणून एक प्रोसेस ऐकलं असेल तुम्ही. तुम्ही ट्वेल्थ किंवा याच्यामध्ये बघितलं, 10th मध्ये, 8th मध्ये, 9th मध्ये, आय थिंक 9th मध्ये पण असेल फोटोसिंथेसिस म्हणून. फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये काय केलं जातं म्हणजे का, सोलर एनर्जी जी असेल, सोलर एनर्जी काय करतात, ट्री म्हणजे जे झाडं असतात आपले, झाडं काय करतात, सोलर एनर्जी ॲब्सॉर्ब करतात आणि त्या सोलर एनर्जीचे कन्व्हर्शन करतात इन टर्म्स ऑफ केमिकल एनर्जी. ते केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होतात, स्टोअर होतात. ते कुठं स्टोअर होतील, जे पण रिस्पेक्ट टू ट्री असेल जी ते फोटोसिंथेसिस प्रोसेस करते त्याच्यामध्ये ते स्टोअर होतात. जस्ट लाईक इथं काय होतं, कॉटनचे जे झाडं होते त्याच्यामध्ये सोलर एनर्जी ही स्टोअर होते इन द फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी. फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये काय अजून ॲब्सॉर्ब केला तर वन ऑफ द बेस्ट पॉझिटिव्ह थिंग इज फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये झाडं हे एन्व्हायरमेंटमधून कार्बन डायऑक्साईड CO2 ॲब्सॉर्ब करतात. दॅट्स हार्मफुल फॉर अस अँड एन्व्हायरमेंट ऑल्सो. तर हे ॲब्सॉर्ब करून घेतात ते, हे आणि सोलर एनर्जी ते ॲब्सॉर्ब करतात आणि केमिकल एनर्जी क्रिएट करतात आणि ती केमिकल एनर्जी स्टोअर केली जाते त्यांच्या स्वतःमध्ये. ओके. आणि ह्या प्रोसेस करताना अजून काय म्हणजे ऑक्सिजन ते लिबरेट करत असतात, एन्व्हायरमेंटमध्ये ऑक्सिजन ते टाकत असतात. हा पण एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आपल्यासाठी. हे दोघं तर झाले. आता राहिले इकडं सोलर एनर्जीचे हे कन्व्हर्शन केमिकल एनर्जीमध्ये केलं जातं आणि हे केमिकल एनर्जी नंतर आपण काय करतो आहे, त्याचे कॉटनचे जे झाडं होते
ते ड्राय झाल्यानंतर त्यांना आपण बर्न करतो आहे. बर्न केल्यानंतर काय होईल, ही जी केमिकल एनर्जी ही केमिकल एनर्जी हीटमध्ये कन्वर्ट होते आणि ती हीट आपल्याला मिळते. ओके, आणि त्या हीटचे कन्वर्शन, त्या हीटचे यूज आपण काय करतो आहे, पाणी गरम करण्यासाठी, कुकिंगसाठी, या गोष्टींसाठी करतो. तर ही जी प्रोसेस होती ही, आणि हे जे मटेरियल आहे, ह्या ज्या मटेरियलपासून आता तुम्ही एनर्जी घेतली की लिव्हिंग ऑर्गॅनिझमसारखे होते, झाडं आहेत ते. ओके, तर ह्या कशामध्ये इन्क्लूड केल्या तर बायोमासमध्ये. ओके, अजून दुसरं बघितलं तर ह्याच्या पुढे बघितलं तुम्ही बायोगॅस ऐकलं असेल. बायोगॅस म्हणजे का, तुम्ही खेड्यागावात पुष्कळ लोक आज पण या गोष्टीचा यूज केला जातो. बायोगॅस कसा तयार होतो, जे आपले ॲनिमल्स असतील त्यांच्या शेणापासून बायोगॅस तयार केला जातो. एक पर्टिक्युलर एक असं, आता तुम्ही स्ट्रक्चर तर नाही ड्रॉ करू शकाल, ते डायग्राममध्ये मी पण पुढे येणार आहे. जे एक चॅप्टर आहे डायरेक्ट बायोगॅसवर, लास्ट चॅप्टर आय थिंक बायोगॅसवरच आहे आपल्याला. तर ते काय केलं जातं की एक शेण, ॲनिमल्सचे जे शेण असेल, वेस्ट मटेरियल असेल ॲनिमल्सचे, त्याचा यूज करून एक पर्टिक्युलर प्लेस, एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर तयार केलेलं असतं, ते त्याचा यूज केला जातो आणि त्याचा यूज करून एक गॅस तयार केला जातो. ओके, त्याच्यामध्ये 60% तो जे गॅस तयार केला जाईल त्याच्यामध्ये 60% मिथेन असतो. काय असेल, मिथेन. 60% हा मिथेन गॅस असेल आणि काही प्रमाणात कार्बन डायऑक्साईड, हे असेल 60% मिथेन असेल आणि देन राहिलेला 40%मध्ये काही प्रमाणात कार्बन डायऑक्साईड आणि अदर गॅसेस असतील. हा जो मिथेन गॅस आहे, हा जो बायोगॅस आहे, हा पण यूज केला तो कशासाठी, कुकिंगसाठी, पाणी गरम करण्यासाठी आणि अदर यूज. जनरली खेड्यागावांमध्ये विलेज असतात, आपल्याकडे जे विलेजेस आहेत त्याच्यामध्ये आज पण बायोगॅस क्रिएट केला जातो आणि त्या बायोगॅसचा यूज हा स्वयंपाक करण्यासाठी, मीन्स कुकिंग करण्यासाठी केला जातो. हे आधीपासून केलं जातं आहे खेड्यागावांमध्ये. बट सध्याच्या स्थितीत तुम्ही पाहिलं तर बायोगॅसचा यूज इलेक्ट्रिसिटीसाठी पण केला जातो. इलेक्ट्रिक पॉवर, आपलं सर्व फिरून फारून आपण कुठे येणार आहे, इलेक्ट्रिक पॉवरवर येणार आहे. कारण आपले आताचे जे ॲप्लिकेशन्स आहेत, कोणते एनर्जीचे ॲप्लिकेशन बघा तुम्ही, जास्तीत जास्त ॲप्लिकेशन्स किंवा कोणते इन्स्ट्रुमेंट बघा, हे इलेक्ट्रिक पॉवरवर चालतं. तर आपलं टार्गेट का असं माहिती आहे का, हे सर्वांचा यूज करून शेवटी इलेक्ट्रिसिटीवर आहे. हे क्रिएट करण्यासाठीच हे सर्व लोचे येत नाही, सर्व याच्यासाठीच चाललं आहे फक्त. तर बायोगॅसचा यूज आत्ता नाव तुम्ही बघितलं तर काही देशांमध्ये बायोगॅसचा यूज करून इलेक्ट्रिक पॉवर तयार करायला लागलेत. जसं बायोगॅस आहे तसं बायोफ्युल पण आहे. तुम्ही जर शाद्याहून नंदुरबारला गेला असाल तर इकडं मंद्रत जे गाव आहे त्याच्या आधी एक पेट्रोल पंप, तिथे बायोडिझेल म्हणून, त्या पेट्रोल पंपचं नाव काय, नाव जे असेल ते पण तिथे एक लिहिलं आहे की बायोडिझेल. डिझेल. ओके, बायोडिझेल जे लिहिलं ते बायोडिझेल काय, ते बायोफ्युल आहे. वेस्ट मटेरियलपासून ॲग्रिकल्चर क्रॉप्स असो किंवा काही कोणतीही गोष्ट असो, ह्युमन वेस्ट असो किंवा कोणतीही गोष्ट, या सर्व गोष्टींचा यूज करून फ्यूल तयार केला जातं. फ्यूल मीन्स जस्ट लाईक पेट्रोल डिझेलसारखं असेल, ते एक तर लिक्विडच्या फॉर्ममध्ये असेल. ओके, ते जे फ्यूल आहे त्याला म्हटलं तर बायोफ्यूल. याचा यूज करून पण इलेक्ट्रिसिटी तयार होते. ऑब्व्हियसली याचा यूज करून इथं एक्झाम्पल पाहून गेलं तुम्ही, एक पेट्रोल पंप आहे मीन्स डिझेल पंप आहे, तर डिझेल काय करत असेल, ऑब्व्हियसली डिझेल हे व्हेकलला चालवण्याचे काम करतो. तिथं तुम्ही बघा, इतर डिझेलपेक्षा 5 का 6 रुपये लेस आहे कॉस्ट त्याची पर लिटर. म्हणजे काय, बायोफ्यूल इज कॉस्ट इफेक्टिव्ह, स्वस्त आहे आपल्यासाठी ॲज कम्पेअर टू नॉर्मल पेट्रोलियम. नॉर्मल पेट्रोलियम बघितलं तुम्ही, मीन्स पेट्रोल डिझेल आणि ते जे आपण यूज करतो सहसा, ते एक लिमिटेड आहे, नॉन रिन्युएबल सोर्स आहे. बट दिस इज अ रिन्युएबल. बायोफ्यूल तयारच बायोमासने होतं आहे. झाडं, स्वतः आपण, ॲनिमल हे तर राहणारच. जोपर्यंत सर्व आहे तोपर्यंत आपण आहे, मग तोपर्यंत आपण बायोफ्यूल तयार करू शकतो. ओके, सो बायोफ्यूल इज ऑल्सो इन्क्लूड इन रिन्युएबल एनर्जी सोर्स. तर बायोफ्यूलमध्ये पण काय असते, केमिकल एनर्जी असते.
काय असते, केमिकल एनर्जी असते. आपली आता जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपली बॉडीमध्ये आपण जेवण करून आपण एक एनर्जी स्टोअर करतो. ओके, आपण मेल्यानंतर आपलं कन्वर्शन बायोफ्युलमध्ये करता येतं. ओके, लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्यावेळेस डेड होतात त्याचे यूज करून बायोफ्युएल तयार केलं जातं. ट्री किंवा ॲग्रिकल्चर क्रॉप म्हणजे ॲग्रिकल्चरमधलं जे वेस्ट मटेरियल आहे, जसं कॉटन काढून घेतलं आणि राहिलं काय, जे फक्त झाडं जे राहिलेले होते ते त्यांच्या यूज करून ते बायोफ्युएल तयार करू शकतात. तर जोपर्यंत अर्थ आहे, जोपर्यंत झाडं आहेत, जोपर्यंत आपण आहे, जो सर्व लोक आहेत, तोपर्यंत वी कॅन क्रिएट दिस, वी कॅन जनरेट दिस, क्रिएट म्हणण्यापेक्षा वी कॅन जनरेट दिस अँड वी कॅन यूज. ओके, आता याच्यामध्ये पण केमिकल एनर्जी, मग ती केमिकल एनर्जी कशी एक्स्ट्रॅक्ट होती, ऑब्व्हियसली त्याला पण आपण बर्न करतो, जाळतो. याला जाळल्यानंतर ती केमिकल एनर्जी कन्व्हर्ट होते इन द फॉर्म ऑफ हीट, तिच्या यूज करतो. अँड ऑल्सो याच्या यूज करून पण इलेक्ट्रिसिटी तयार केली. ओके, तर हे होतं आपलं फर्स्ट चॅप्टर. नोट्स मी काढली आहे, नोट्स मी तुम्हाला आता देतो जे लगेच. हे फर्स्ट चॅप्टर होतं, एकदम लहान चॅप्टर होतं म्हणून लवकर संपलं. याच्यानंतर चॅप्टर थोडे मोठे आहेत आणि याच्यानंतर 3च चॅप्टर आहे, जास्त काय फक्त आपल्या सिलेबसमध्ये 4च चॅप्टर आहेत. टेक्स्टबुक पण बघितलं तुम्ही तर फक्त 28 पेजचे टेक्स्टबुक आहे. आणि दुसरी गोष्ट, पूर्ण थिअरी टॉपिक्स आहे, सर्व थिअरी दिसेल, फक्त काही डायग्रॅम्स मध्ये. सो एकदम इझी पेपर आहे अँड स्कोरिंग पेपर आहे, जास्तीत जास्त मार्क्स कवर करता येतात असा पेपर आहे. तुम्हाला फक्त त्याला रीड करायचे परत 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 अँड यू कॅन गेट चांगले चांगले मार्क्स येऊन जातात. तुमचे पर्सेंटेज कवर करण्यासाठी खूप कामाचे सब्जेक्ट येते. ओके, सो उद्या आता नेक्स्ट चॅप्टर पाहू. मी नोट्स तुम्हाला सेंड करतो जे. ओके.